तर काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्या प्रतिनिधींशी संपर्क तुटलेला आहे। मात्र पुन्हा एकदा आपण अपडेट्स घेऊयात। मात्र माणिकराव कोकाटेंना पुढच्या काही क्षणात आता अटक होण्याची शक्यता आहे। डॉक्टर आणि पोलिसांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। कशा पद्धतीने ही चर्चा होते आणि डॉक्टर अटकेला आक्षेप घेतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जर कोकाटेंना उपचाराची गरज असली तर ही अटक तुर्तास टळू शकते। मात्र कोकाटे जर फिट असतील, त्यांची प्रकृती ठीक असेल तर पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। तर माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिक पोलीस आता मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। याच लीलावती हॉस्पिटलच्या 6व्या मजल्यावर माणिकराव कोकाटे हे उपचार घेत आहेत। डॉक्टरांसोबत पोलिसांचं हे पथक आता चर्चा करत आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी सध्याचे अपडेट पोहोचवतात आहे। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांची आता विचारपूस केली जात आहे। त्यांची तब्येत नेमकी कशी आहे यासाठी आपण पाहतोय की जे पोलीस आलेले आहेत नाशिकहून ते आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि दाखल होताच आपण पाहतोय की लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि आता 6व्या माळ्यावरती ते पोहोचलेले आहेत। 6व्या माळ्याच्या 609 या रूममध्ये सध्या माणिकराव कोकाटे हे ICU मध्ये आहेत आणि तिथे जाऊन आता हे सगळेच नाशिकवरून आलेले पोलीस जे आहेत ते त्यांची माहिती घेतील, त्यांच्या तब्येतीची माहिती घेतील आणि त्यानंतरच एक वैद्यकीय अहवाल जो आहे तो तयार केला जाईल। मात्र तज्ञ डॉक्टरांच्या सगळ्या सल्ल्यानंतरच हा रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाईल आणि त्यानंतर हा रिपोर्ट नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं राहील। कारण माणिकराव कोकाटे यांची तब्येत ठीक आहे की नाही, ते फिट आहेत की नाही, उद्या सुनावणी आहे त्यामुळे उद्या सुनावणी दरम्यान ते उपस्थित राहू शकतात की नाही हे देखील विचारलं जाऊ शकतं। मात्र डॉक्टरांच्या या सगळ्याच रिपोर्टकडे आता सगळं लक्ष लागलेलं आहे। नेमकं आता हा रिपोर्ट काय सांगतो आणि याच आधारावरती उद्या शुक्रवारी आहे म्हणजे उद्या 11 वाजता मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। ज्यावेळी नाशिकच्या सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाची धाव घेतली आणि तिथे अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे। या शिक्षेपासून आपल्याला स्थगिती मिळावी यासाठीचा हा अर्ज आहे आणि उद्या या अर्जावरती ही सुनावणी पार पडणार आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की आजच्या या मेडिकल रिपोर्टवरतीच म्हणजे मेडिकल